आपण याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन घेतलेलं आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणखी आपण 1-2 एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे सल्फर डायऑक्साईड रिॲक्ट विथ द हायड्रोजन सल्फाईड देर इज द फॉर्मेशन ऑफ द सल्फर अँड वॉटर. आपली पहिली स्टेप काय ठरलेली आहे की पहिली स्टेप अशी ठरलेली आहे की फर्स्ट वी राईट धिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ द केमिकल इक्वेशन. हे वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. या वर्ड इक्वेशनचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं? केमिकल इक्वेशनमध्ये. आणि केमिकल इक्वेशनमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युलेमध्ये रिॲक्टर आणि प्रॉडक्ट लिहिणं आवश्यक आहे. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर डायऑक्साईड? सल्फर डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे SO2 प्लस हायड्रोजन सल्फाईड. याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे H2S. अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द सल्फर. द सिम्बॉल ऑफ द सल्फर इज S. आणि म्हणून मी डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं की रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑर द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स इज नोन ॲज द केमिकल इक्वेशन. आणि म्हणून सल्फरचा इथं मी सिम्बॉल लिहिलेला आहे S आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द वॉटर इज H2O. मग हे आपल्याला दिलेलं इक्वेशन पहिली स्टेप आपण लिहिलेली. वर्ड इक्वेशन इज कन्व्हर्टेड इन टू द केमिकल इक्वेशन किंवा राईट द केमिकल इक्वेशन ऑफ द वर्ड इक्वेशन. हो लिहिले आपण ते. ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप काय झाली होती? द गिव्हन फर्स्ट वी ऑब्झर्व द गिव्हन इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर अनबॅलन्स्ड. मग याच्यासाठी काय करणे? काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द इच एलिमेंट इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. फर्स्ट वी काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द सल्फर इन रिॲक्टंट. देर आर 2 atoms of the sulfur in reactant but product contains only 1 atom. Directly you can say that this is the unbalanced chemical equation. If equation is unbalanced, then compare the number of atoms of the each elements in reactant and product. मग दुसरी स्टेप आपण काय लिहिणार की दिलेलं इक्वेशन काय आहे? इक्वेशन इज अनबॅलन्स्ड. इक्वेशन जर अनबॅलन्स्ड असेल तर काय करणे? कंपेअर द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. मग त्यासाठी फर्स्ट वी राईट द नेम ऑफ एलिमेंट देन नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट कुठं? इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. हो काउंट करणे. फर्स्ट वी टेक द सल्फर कंटेन द हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स इन रिॲक्टंट? सल्फर कंटेन द 2 atoms of the 2 atoms in reactant and 1 atom in product. Then we take the second element oxygen. Oxygen contains the 2 atoms in reactant and 1 atom in product. Then we take the hydrogen. Number of atoms of hydrogen in LHS किंवा in reactant is 2, right side is 2. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी सल्फर अँड ऑक्सिजन काय आहे? इनबॅलन्स आहे. मग थर्ड स्टेप काय दिले? बॅलन्स दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. मग याच्यामध्ये पहिला बॅलन्स कोण करणार तुम्ही? तर मी ट्राय करेल याच्यामध्ये सल्फरचा. बॅलन्स दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर. मग लेफ्ट साइड कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द सल्फर? SO2 प्लस H2S and there is the formation of the S plus H2O. मी सांगितलेलं आहे की जो काही केमिकल रिॲक्शन बॅलन्स करताना जो काही चेंज करायचा आहे तो फक्त कोइफिशियंटमध्ये चेंज करायचा आहे. मग लेफ्ट साइड कंटेन द 2 atoms ऑफ द सल्फर, राईट साइड कंटेन 1. व्हेअर यू कॅन मल्टिप्लाय बाय 2 टू द सल्फर. झालं बॅलन्स सल्फरचे नंबर ऑफ ॲटम्स. देन सेकंड स्टेप. त्याच्यामध्ये थर्ड स्टेपमध्ये आपण कितीही स्टेप घेऊ शकतो. जोपर्यंत बॅलन्स होत नाही तोपर्यंत थर्ड स्टेप पूर्ण करायची नाही. बॅलन्स दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नेक्स्ट इज द ऑक्सिजन. चला या स्टेपमध्ये लेफ्ट साइड कंटेन्स द 2 atoms ऑफ ऑक्सिजन, राईट साइड कंटेन्स द 1 atom ऑफ ऑक्सिजन. म्हणून मी इथं काय लिहिताना येणार? राईट साईडला एक ऑक्सिजन मला जास्त घ्यायचा आहे. SO2 plus H2S. There is the formation of 2S plus H2O. पण मला ऑक्सिजनचे राईट साईडला 2 ॲटम आणायचे आहेत म्हणून मी इथं कोइफिशियंट लिहील 2.
आता बॅलन्स झालेलं आहे का? सल्फरचे 2 आहेत, राईटलाही 2 आहेत. ऑक्सिजनचे लेफ्टला 2 आहेत, राईटलाही 2 आहेत. पण इनबॅलन्स कोण झालेलं आहे याच्यामध्ये? हायड्रोजन. मग तिसरी स्टेप याच्यामधली तिसऱ्या स्टेपमधली तिसरी स्टेप, बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन लेफ्ट साईड अँड राईट साईड. मग काय सांगता येईल याच्यामध्ये? इक्वेशन दिलेलं आहे, सल्फर डायऑक्साईड SO2 प्लस H2S देर इज द फॉर्मेशन ऑफ दी 2S प्लस 2H2O असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. पण काउंट कोणते करायचे? आपला हायड्रोजन. लेफ्ट साईड कंटेन्स द 2 ॲटम्स ऑफ द हायड्रोजन, राईट साईड कंटेन्स द 4 ॲटम ऑफ द हायड्रोजन. मग लेफ्ट साईडला कमी असतील तर ज्या सबस्टन्समध्ये रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन आहे त्याचा कोइफिशियंट चेंज करणे. मग इथं कोइफिशियंट मी 2 लिहिलेला आहे. 2 लिहिल्यानंतर हायड्रोजनचे बॅलन्स झालेले आहेत पण सल्फरचे मात्र बिघडलेले आहेत. लेफ्ट साईड कंटेन्स द आता 2S आणि यर 1S म्हणजे 3S आणि राईटला तर 2S आहेत. मग परत याच्यामध्ये चौथी स्टेप आपण लिहिणार, बॅलन्स दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर. मग हे करत असताना परत रिॲक्शन आपण लिहिणार, इथं लिहिणार SO2 प्लस 2H2S देर इज द फॉर्मेशन ऑफ, इथं 2 आहे सुरुवातीला, मी फक्त इथं S लिहितो आणि प्लस 2H2O. मग सल्फरचे लेफ्ट साईडला आहे 3, राईट साईडला आपण इथं 2 घेतलेत म्हणजे इथं आपल्याला कोइफिशियंट चेंज करावा लागेल आणि तो कोइफिशियंट आता काय लिहावा लागेल? 2च्या ऐवजी 3 लिहावे लागेल. आणि मग अगेन वी काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ each element in the reactant and product. Left side contains sulfur contains the 3 atoms, right side contain also 3. Oxygen left side contains 2 atom, right side contain also be 2. Hydrogen left side contains the 4 atom, right side contains 4 atom, and directly you can see that this is the balancing chemical equation. आणि म्हणून लास्ट स्टेप आपण याच्यामध्ये कोणती लिहिणार? चौथी, राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मग कोणतं बॅलन्स केमिकल इक्वेशन आलेलं आहे? सल्फर डायऑक्साईड SO2 प्लस 2H2S and there is the formation of 3S प्लस 2H2O. तर हे इथं 2H2O क्लिअर झालेले. म्हणजे आपल्याला हे पूर्ण एक एक्झाम्पल असं करता येईल. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण एखादं. Hydrogen and oxygen are combined together, there is the formation of the water. हे बाय द इलेक्ट्रोस्टॅटिकनुसार करावं लागेल आपल्याला, हे इलेक्ट्रोलिटिक सेलनुसार. सेकंड एक्झाम्पल म्हणजे आपल्याला एका एक्झाम्पलवरून हे एक्सप्लेन जर नाही झालं तर आपण आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊ शकतो. मग त्याच्यापैकी आपण एखाद दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता सल्फर डायऑक्साईड, ठीक आहे, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन हे घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट प्लस झिंक घेऊ शकतो किंवा आणखी काही एक्झाम्पल घ्यायचे असतील तर आपण घेऊ शकतो. सगळ्यात सोपं एक्झाम्पल घेऊया आपण. H2 प्लस O2 देर म्हणजे हायड्रोजन प्लस ऑक्सिजन देर इज द फॉर्मेशन ऑफ द वॉटर. मग हे लिहिताना आपल्याला सुरुवातीला वर्ड इक्वेशन लिहावं लागेल. मग वर्ड इक्वेशन काय लिहावं लागेल की हायड्रोजन प्लस ऑक्सिजन देर इज द फॉर्मेशन ऑफ दी वॉटर. मग आपली पहिली स्टेप काय आहे? फर्स्ट वी राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द वर्ड इक्वेशन. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन इज H2, ऑक्सिजन इज O2 अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द H2O. हो, पहिली स्टेप झाली आपली. Then we observe the number of atoms of each element in the reactant and product. Number of atoms of hydrogen in reactant is 2, hydrogen is 2, but oxygen left side contain 2, right side contain 1. Therefore you can say that this is the unbalanced chemical equation. And if unbalanced equation जर असेल, count the number of atoms of hydrogen in reactant and product. हो, इथं आहे 2, इथं आहे 2. Then count the number of atoms of oxygen in reactant 2, but right side contain 1. मग जर असं असेल तर तिसरी स्टेप काय आहे? इफ द इक्वेशन इज अनबॅलन्स्ड असेल तर काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द इच एलिमेंट इन द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. हो, काउंट केले. मग नेक्स्ट स्टेप इज द
बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम ऑफ इच एलिमेंट इन द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. मग बॅलन्स करत असताना ज्याचे कमी आहेत त्या साईडला लिहिणे. मी इथं लिहिणार H2 + O2 देर इज द फॉर्मेशन ऑफ H2O. मला इथं बॅलन्स करायचे आहेत हायड्रोजनचे. लेफ्ट साईड कंटेन्स 2, राईट साईड कंटेन 1, म्हणून मी कोइफिशियंट इथं 2 लिहिला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये चेंज करायचं नाही, जो काही चेंज करायचा आहे तो कोइफिशियंटमध्ये. पण जेव्हा ऑक्सिजनचे बॅलन्स केले मी 2 घेतली त्यावेळेस हायड्रोजनचे मात्र बिघडले. राईट साईड कंटेन्स 4 ॲटम्स ऑफ द हायड्रोजन, लेफ्ट साईड कंटेन्स द 2 ॲटम्स ऑफ द हायड्रोजन. मग परत मी पुढची नेक्स्ट स्टेप काय करणार, बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन LHS अँड RHS. मग LHSला बॅलन्स करत असताना मी इथं काय लिहिणार, H2 + O2 देर इज द फॉर्मेशन ऑफ द 2H2O. मला बॅलन्स करायचे आहेत हायड्रोजनचे, म्हणून मी 4 येण्यासाठी हायड्रोजनला इथं 2ने मल्टिप्लाय करणार. देन नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द हायड्रोजन इज 4 इन लेफ्ट साईड ॲज वेल ॲज इन राईट साईड. मग लास्टला हेच इक्वेशन ॲज इट इज लिहायचं. इट इज इन गॅसियस स्टेट, इट इज इन गॅसियस स्टेट अँड देन इट इज इन लिक्विड स्टेट. म्हणजे हेही आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. एक मुद्दे लक्षात ठेवायचे की दिलेलं इक्वेशन वर्ड इक्वेशन असेल, इट इज कन्व्हर्ट इन टू केमिकल इक्वेशन. दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय सांगितलेली, सेकंड स्टेप लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट वी काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इन द LHS अँड RHS or in reactant and product. If the number of atoms of the each element in reactant and product are equal, directly you can say that this is the balance equation. But if there is no balance, equation जर unbalanced असेल तर at this time count the number of atoms of each element in the reactant and product. ही तिसरी स्टेप झाली, काउंट करणे लिहिणे. आणि मग दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, बॅलन्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट 1 by 1. एका एलिमेंटचे रिॲक्टंटमध्ये ॲटम आणि प्रॉडक्टमध्ये ॲटम काय करायचे, बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळे बॅलन्स झाल्यानंतर लास्ट यू कॅन राईट द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ही चौथी स्टेप लिहायची. अँड टुडे स्टॉप हेअर.